मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. दसरा आपल्याला कसा साजरा करावा, दसऱ्याची पूजा आपल्याला कशी करायची आहे. कारण 12 ऑक्टोबर शनिवारी आपल्याला दसरा साजरा करायचा आहे. त्या दिवशी नवमी आणि दसरा हे 2 दिवस एकत्र आलेले आहेत. त्यामुळे दसराची पूजा, दसरा आपल्याला कसा साजरा करायचा आहे, विजयादशमी दसरा पूजा कशी करावी, सरस्वती पूजा, अपराजिता पूजा, वाहन, वास्तू खरेदी कधी करायची किंवा कोणत्या मंत्राच्या पठणाने व्यक्तीला प्रत्येक कामात 100% यश मिळेलच किंवा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय, आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी कोणता उपाय करायचा आहे, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजे नवमीला उठतात, तर काही जण दसऱ्याला उठवतात. तर या दिवशी नवमी आणि दसरा हे दिवस दोन्ही, नवमी ही दसऱ्या दिवशीच आलेली आहे. या दिवशी शमीची पूजा केली जाते, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा, शस्त्रपूजा, अशा 4 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. दसरा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात. 3.5 मुहूर्तापैकी हा दसरा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. दसरा हा सण मित्रांनो भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसेच पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. आजही घटाजवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेल्या धान्याचे तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचेच महत्त्व सांगतात. यापुढे सणाला धार्मिक रूप दिले आहे. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. मित्रांनो, मैत्रिणींनो, दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल. आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत, धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्च नीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत, त्यांना पुरेसे धान्य, वस्त्र मिळत नाही, राहायला घरे नसतात. अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले गेले आहे. आमचे सामाजिक जीवन गढूळ झाले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची आहे, म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल. खरे सोने आमची हाती लागेल. दसऱ्याच्या दिवशी सोनेही लुटतात. ही जी पद्धत पडली आहे त्यामागे ही एक सुरेख कथा आहे. ते मी तुम्हाला सांगते. अगदी पुराणातली एक कथा आहे. मित्रांनो, रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदाने श्रीरामाला नवरात्र व्रत आचरणास सांगितले. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देवीने श्रीरामांना दर्शन दिले. तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद देवीने श्रीरामाला दिला. नंतर रामाने ते व्रत पूर्ण करून 10व्या दिवशी लंकेश्वरावर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्री दुर्गा मातेने अशा प्रकारे दैत्याचा पाडाव केला व विजय मिळवला. श्रीरामचंद्र विजयी झाले. तो दिवस नवरात्रीचा 10वा दिवस होता. म्हणून या विजयादशमी दसरा असे म्हणतात. आणि पांडवांचाही अज्ञातवास संपला. त्यांनी या विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले आणि त्या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली आपली शस्त्र परत धारण केली, अशीही माहिती महाभारतात सांगितली आहे. तर मित्रांनो, आपल्याला दसऱ्या दिवशी काय काय करायचं आहे, तर मित्रांनो, सकाळी उठल्यावर ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, देवपूजा करावी, म्हणजे देवाला स्नान घालायचं आहे, अभिषेक करायची, स्वच्छ वस्त्र घालायचे, देवाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा. देवाजवळ 9 दिवस घटावरती माळा वाहिलेल्या असतात. ती सर्व निर्माल्य जागा स्वच्छ करून घ्यायची असते. देवांच्या मूर्तीला शुद्ध जलाने, दुधाने अभिषेक घालावा. देवाचा जो टाक असतो ना, कुलदेवीच्या टाकावर श्रीसूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. शुद्ध जलाने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर कुलस्वामिनीचा टाक जागेवर ठेवावा. मूर्तीच्या खाली विड्याचे पान ठेवावे. देवीची पंचोपचार पूजा करावी. ओम कुलस्वामिनेय नमः, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत पूजा करावी. हे काहीच आपल्याला म्हणता आले नाही तरी चालेल. आपण कुलदेवीचे नाव घेत घेत देवीची पूजा केली. गंधाक्षता कुंकू वाहून करावी. नैवेद्य दाखवावा. देवीवर कुंकुमार्चन करायला विसरायचे नाही.
या दिवशी जर आपल्या घरी कुलधर्म कुलाचार असला तर पुरणपोळीचा नैवेद्य जरूर दाखवावा, आरती करावी, घटाची उत्तर पूजा करावी व विधिवत पद्धतीने घट प्रवाहात विसर्जन करावे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. दिवसभरात ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे, उद्धार करायचा आहे, कारण हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्रात साक्षात शिव आणि 3.5 शक्तिपीठे विराजमान आहेत. हा मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे. या 99 मंत्राच्या उच्चाराने व्यक्तीचे कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती होते, घरात सुख शांती समृद्धी नांदते. बऱ्याच गोष्टी प्रयत्न करूनही अपयश येते, तर अशा गोष्टी तुमच्या यशस्वी ठरतात. देवी आईची कृपा आपल्यावर राहते. घरात यश प्रगती 100% होतेच, हे मी खात्रीने तुम्हाला सांगते. आणि मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त भारतात मोठा सण मानतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्री सेवेने पूर्ण केला जातो. लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे. वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या धातूने किंवा दर्भाच्या काडीने ओम काढावे व त्यास एका तांब्याच्या तांबणात तांदूळ पसरून बोटाने आपण लिहायचं आहे की श्रीमन महागणपती धीपते नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री महासरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ असे आपल्याला लिहायचे आहे. असे लिहून घ्यावे मुलांकडून. या दिवशी अपराजिता देवीचे पूजन केले जाते. सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन करावे. शमी वृक्ष नसेल तर अश्मंतक वृक्षाची म्हणजे आपट्याच्या झाडाची आपल्याला पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळची माती अक्षतासह घरी आणावी. आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करावा. सर्व श्री स्वामी समर्थ सर्व केंद्रावर अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेला पाने आपण अर्पण करायचे आहेत. तसेच दसरा हा सण मोठा नाही, आनंदा तोटा असा हा सण आहे. आज आपण आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. मित्रांनो, हे पान नीट पाहाल तर ते हृदयाच्या आकाराचे असते. त्याचे 2 भाग असतात, पण ते एकमेकांना जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात आपल्याला काहीतरी की 2 हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा, प्रेमाने एकत्र या. पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळवावी. सोन्याची श्रीमंती पेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते, हे या पानातून व्यक्त झाले आहे. मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक पैसा आपल्या घरात आलेला पैसा गेलेला कधी कळत नाही. पैसा मस्त भरपूर येतो, पण पैसा टिकत नाही किंवा पैशाची कमतरता भासत आहे. तर अशासाठी मी दसऱ्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे तर तो मी सांगते. दसऱ्या दिवशी आपण स्वामी केंद्रात जायचं आहे. आपली देवपूजा ही संपूर्ण आटोपल्यानंतर आपल्याला स्वामी केंद्रात जायचं आहे आणि जवळ मठ असेल, केंद्र असेल किंवा मंदिर असेल तिथं जायचं आहे आणि स्वामी महाराजांना नमस्कार करून मुजरा करून झाल्यानंतर त्यांना आपट्याची पाने आपण वाहायचं आहेत आणि त्या पानामधील वाहिल्यानंतर स्वामींना प्रथम ती पाने व्हायची आहेत, नमस्कार करायचे आहेत आणि पाने वाहिल्यानंतर आपट्याची त्यातली 2.5 पानं आपण तिथून घ्यायची आहेत व ती पानं पुरुषांनी आपल्या पाकिटमध्ये ठेवावी व स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये ठेवावी किंवा घरात, देवघरात, तिजोरीत आपण ती पाने ठेवली तरी चालेल आणि वर्षभर ही पाने आपल्याला ही अशीच ठेवायची आहेत व पुढच्या दसऱ्याला ती पाने विसर्जन करावी व दुसरी 2.5 पाने घेऊन पाकिटमध्ये ठेवावी. तर यामुळे घरात पैसा जो टिकत नसतो आपला, तो पैसा टिकायला सुरुवात होते, पैसा यायला सुरुवात होते. कारण ज्या घरात पैसा टिकत नाही तर या प्रत्येकच लोकांनी हा उपाय करा. याचा खूप फरक आहे, भरपूर याचा आम्हालाही अनुभव आलेला आहे. तुम्ही हा उपाय करून पहा. आणि मित्रांनो, काही एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता, लिहू शकता आणि कमेंट्समध्ये श्री कुलदेवताये नमः असे लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.